बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी शिवसैनिकांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मला महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहाच्या विरोधी पक्ष नेत्याचे, सर्वोच्च सभागृह विधान परिषद आणि विधान परिषदेच्या सर्वोच्च सभागृहाच्या विरोधी पक्ष नेत्याचे श्री अंबादासजी दानवे साहेबांचे विशेष आभार मानायचे। आभारास कारण असं की महाराष्ट्रातल्या सर्व दूर पसरलेल्या, महाराष्ट्रातल्या खेडोपाड्यातल्या, उभ्या आडव्या पसरलेल्या महाराष्ट्रातल्या लाखो करोडो शिवसैनिकांच्या मनगटांमध्ये पुन्हा एकदा ते बळ भरण्याचं काम तुम्ही केलेलं आहात। बळ भरण्याचं काम काल ज्या प्रकारे विधान परिषदेमध्ये शिवसेनेच्या नेत्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत होता आणि जाणून बुजून कारस्थान करण्याचा प्रयत्न होत होता, त्यावेळेस ज्या प्रकारची आक्रमकता आम्हाला तुमच्या अंगात दिसली, आम्हाला का कुणास ठाऊक ती जुनी शिवसेना, ती 70च्या काळातली जुनी शिवसेना, रस्त्यावरची शिवसेना आम्हाला पुन्हा उमटली। आमच्या मनासमोर ती चित्र तशीच्या तशी उमटली। ज्या प्रकारे तो लाड, कोण तो प्रसाद लाड, या भारतीय जनता पक्षाचा कोण तो प्रसाद लाड, यांचे मुद्दे काय बरं, यांचे मुळात शिवसैनिकांनो लक्षात घ्या, हे जाणून बुजून ठरवले कट कारस्थान होतं, पण काही वेळा तुमची कारस्थानं म्हणून ती सहन केली जातील असं होऊ शकत नाही। आमचा बळी गेला असेल, आमचं 5 दिवसांसाठी निलंबन झालं असेल, पण त्या 5 दिवसांच्या निलंबनापेक्षा महाराष्ट्रभरची चर्चा झाली ना, शिवसेनेच्या आक्रमकतेची चर्चा झाली, महाराष्ट्रभर चर्चा झाली। ज्या प्रकारे अंबादासजी दानवे साहेबांनी त्याला प्रत्युत्तर केलं, आणि बाहेर येऊन काय म्हणाले, बाळासाहेबांच्या मुशीत वाढलेली माणसं आहोत आम्ही, बाळासाहेबांचे शिकवण आहे आमच्या अंगात, आमच्या धमन्यांमध्ये ती शिकवण वाहते, आमच्या धमन्यांमध्ये, आमच्या रक्तामध्ये बाळासाहेबांची शिकवण वाहते आणि आमच्यावर उचललेलं बोट तोडून टाकायची ताकद देखील आमच्या मनगटांमध्ये आहे। हेच स्टेटमेंट त्यांनी केलं बाहेर येऊन, आणि बाहेर येऊन केलेलं हे स्टेटमेंट आतल्यांना जास्त झोंबलं, अगदी त्या सभागृहाच्या अध्यक्षांसकट, उपसभापती, सभापती सगळ्यांना झोंबलं ते। ही आक्रमकता गरजेची आहे शिवसैनिकांनो, ही आक्रमकता अतिशय गरजेची आहे। यांनी आवाज करायचा आणि शिवसेनेने तो ऐकून घ्यायचा असं कधी होऊ शकत नाही। आज देखील रस्त्यावर शिवसैनिक चालतो, त्यावेळेस शिवसैनिकांचा हा धाक दरारा उभ्या रस्त्यावर सगळ्यांमध्ये असतो। तो आपुलकीपूर्वक, तो रिस्पेक्ट म्हणू शकता, तो आदर तुम्ही म्हणू शकता, तो असतो। शिवसैनिकाचा आदर सारे करतात आणि महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहांमध्ये देखील तो आदर असला पाहिजे, तो दरारा धाक असला पाहिजे। आज कुणीही सोम्या गोम्या उठतो, तो प्रवीण दरेकरांसारखा एक मामूली आमदार उठतो आणि दानवे साहेबांच्या विरोधात एक ठराव आणण्याचा प्रयत्न करतो। यांची एवढी हिंमत, तो भातखळकर असेल, हा दरेकर असेल, प्रसाद लाड असेल, शेलार असतील, ही तोंड सुटलेली मंडळी आहेत। ज्यावेळेस शिवसेनेची भविष्यामध्ये सरकार येतील, त्यावेळेस या 4 लोकांना त्यांच्याच भाषेत, ज्या प्रकारे त्यांनी आमच्यावर या अशा प्रकारच्या जुलूम जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आहे ना आजवर गेल्या 2.5 वर्षामध्ये, ज्यावेळेस भविष्यामध्ये शिवसेनेचं सरकार असेल, त्यावेळेस यांना देखील अशाच प्रकारे सुंदर पद्धतीने उत्तरं देण्यात येतील। याचा माझ्या भाषेत काय म्हणतात ते, इमाने इतबारे हिसाब किताब केला जाईल। असो, आता विचार करा, या सरकारचं हे शेवटचं अधिवेशन, सरकारच्या निरोप समारंभातलं हे शेवटचं अधिवेशन, ते बुडत्याचा पाय आणखी खोलात म्हणतात ना, त्यातली ही गत आहे। बुडत्याचा पाय आणखी खोलात, सर्वसामान्य माणसांचे तिथे विचार मांडायचे असतात, त्यांचे प्रश्न मांडायचे असतात, सर्वसामान्य माणसांच्या समस्या तिथे मांडायच्या असतात। तिथे हे भारतीय जनता पक्षाचे दीड दमडीचे काय विषय घेऊन येतात तुम्हाला पाहायचंय। यांचा विषय काय असतो, नाहीतर आम्ही सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही। कोण म्हणतं, दरेकर। हे काय म्हणाले, राहुल गांधीच्या विरोधात जर तुम्ही सुमोटो आणला नाही तर आम्ही सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही। बरं, राहुल गांधींनी काय केलं होतं, राहुल गांधींनी फक्त एवढं केलं होतं, या नरेंद्र मोदींची भर संसदेमध्ये पिसं उघडून काढली होती आणि याची झळ, या पिसं उखडण्याची झळ इथे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये यांच्या बगलबच्च्यांना बसली। ती पिसं ज्या प्रकारे उखडली होती राहुल गांधींनी, संसदेने वेगळ्या प्रकारचे राहुल गांधी पाहिले होते। नरेंद्र मोदींना हिंदुत्व शिकवलं त्यांनी, हिंदुत्व खऱ्या अर्थाने कसं असतं।
आणि भगवान शंकरांची तस्वीर घेऊन त्यांनी त्यांना हिंदुत्व शिकवलं. आता राहुल गांधींनी जर हिंदुत्व आम्हाला शिकवलं तर आमची जी वोट बँक आम्ही करून ठेवलेली आहे, जी वोट बँक आम्ही तयार करून ठेवली आहे, अंधभक्तांची एक फौज तयार करून ठेवलेली आहे, ती फौज डळमळीत होईल. त्यासाठी हा कांगावा करणं गरजेचं होतं. त्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांना सुमोटो हवा होता. कुणाविरोधात? राहुल गांधींविरोधात. बरं, अंबादासजी दानवे काय म्हणाले की हे महाराष्ट्र सभागृह आहे, जे चाललंय ते दिल्लीत चाललंय, त्याचा आपल्या कामकाजाशी काही संबंध नाही. आपण महाराष्ट्राच्या समस्यांविषयी बोलूयात. यावर यांचा प्रसाद लाड, ज्याला काल अंबादास दानवेंनी चांगला प्रसाद दिला, या लाडाची आक्रमक भाषा पहा आणि बोट दाखवण्याची पद्धत देखील पाहायला पाहिजे होती. शिवसेनेच्या आमदारावर बोट दाखवल्यानंतर शिवसेनेचा आमदार ऐकून घेईल. जरा एकदा हा व्हिडिओ पहा. अतिशय शांतपणे बोलत असलेले अंबादास दानवे अचानक का भडकले, याचा कोणी विचार करणार आहे का? तुम्ही पहा, अंबादासजी दानवे अतिशय शांत पद्धतीने आपले मुद्दे मांडत होते, पण ज्या प्रकारे उकसवण्यात आलं, ज्या प्रकारची भाषा ह्या समोरच्यांकडनं वापरण्यात आली, तो प्रकार एकदा तुम्ही स्वतः पहा. राहुल गांधीच्या निषेधाचा ठराव या ठिकाणी आपण सुमोटो आणावा, अशा प्रकारची आपल्याकडे आमची मागणी आहे. अन्यथा आम्ही सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही. धिक्कार असो, नाहीतर त्यांना इटलीला पाठवून द्या, त्यांना इटलीला पाठवून द्या. नाहीतर माझा मुद्दा हा आहे, जे काही वक्तव्य ज्याचं असेल त्याचं लोकसभेत झालेलं आहे, त्याचा संबंध आपल्या कामकाजाशी येतो का, हा माझा प्रश्न आहे. मला असं वाटतं हिंदुत्वाचा मुद्दा मांडणारे हे आपल्या सभागृहामध्ये हात नाही करायचा, माझ्याकडे हात नाही करायचा, माझ्याकडे हात नाही करायचा, तिकडं करायचा, तिकडं करायचा, तिकडं करायचा, तिकडं करायचा. दानवे आणि प्रसाद लाड यांच्यामध्ये सभागृहात तर राडा झालाच, पण सभागृहाच्या बाहेर सुद्धा या नेत्यांनी एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप केले. मी सभापतींकडे मागणी केली की निषेधाचा ठराव आणा, राहुल गांधीचा निषेध करावा, अशा प्रकारचा ठराव सुमोटो आणा. याच्यावर प्रसाद लाड आक्रमक झाले आणि विरोधी पक्षनेत्यांशी हमरी-तुमरी झालेली असताना सभापती महिला होत्या आणि जी काय शिवी दिली ती रेकॉर्डवर आहे. ती शिवी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला, विधिमंडळाच्या परंपरेला काळीमा फासणारी है. उन्होंने सभी सदस्यों के सामने मेरे साथ गैर व्यवहार किया. हमारी महिला सदस्य वहाँ थी, चेयर के ऊपर सभापति के नाते हमारी सभापति नीलमताई गोरे थी. उसके बावजूद बहन और माँ के ऊपर से सभागृह के अंदर माइक के ऊपर गाली देने का काम विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे जी ने किया है. अंबादास दानवे को निलंबित किया जाए और विरोधी पक्ष नेता पद का उनका राजीनामा लिया जाए, ये मेरी मांग है. माझा काही तोल सुटलेला नाही. मी शिवसेना प्रमुखाच्या विचाराचा कट्टर शिवसैनिक आहे. माझ्यावर कोणी बोट उचललं तर त्याचं बोट तोडायची ताकद माझ्या मनगटात आहे. आता भाजप म्हणजे जुम्मा 4 दिवस आणारा माणूस मला हिंदुत्व शिकवणार का? माझ्यावर 75 केसेस आहे, सगळ्या दंगलीच्या केसेस आहे, सगळ्या प्रकारच्या केसेस माझ्यावर आहे. 4 वेळेस तडीपार झालेला माणूस आहे, मी शिवसैनिक आहे. आणि मला हिंदुत्व शिकवणार प्रसाद लाड सारखा माणूस भाटगा, नुसता धंदा करणारा पक्षाचा विचार घेऊन, तो मला हिंदुत्व शिकवणार का? व्हिडिओमध्ये अतिशय स्पष्ट दिसतंय, त्यांना उकसवण्यात आलं आणि बोट दाखवल्यानंतर ते बोट तोडण्याची ताकद शिवसैनिक नक्कीच ठेवतो. बरं, ह्यांचे आणखी मुद्दे काय? म्हणजे महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहामध्ये यांना सुमोटो आणणं हे महत्वाचे विषय वाटले. म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर चर्चा करायची नाही, ह्यांचं विशेष कारण आहे. सगळ्या गोष्टी दाबून ठेवायच्या आणि वेगळ्या गोष्टींवर लक्ष वेधायचं. बेरोजगारीवर, पुण्यातल्या ड्रग्ज प्रकरणांवर, महिलांच्या अत्याचारांवर कशावरही बोलायचं नाही. या सगळ्यांवर तुमचं लक्ष भरकटवायचं. आणखी महत्वाचा आणि ठराव काय आणला माहिती? अतिशय महत्वाचा ठराव म्हणजे आशिष शेलार, ह्या शेलार त्या बीसीसीआयचा कोण खजिनदार म्हणून आहे म्हणून याचा अभिनंदन प्रस्ताव करायचा. अभिनंदन प्रस्ताव पास करा. का तर मुंबई काय म्हणतोय मी, टीम इंडिया काहीतरी वर्ल्ड कप जिंकली म्हणे. अरे जर प्रस्ताव आणायचा आहे तर टीम इंडियाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आणा.
टीम इंडियाचे ते 11-12 प्लेयर असतील, त्यांचे कोचेस असतील, त्यांची सगळी मंडळी असतील, त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्तावना हे आशिष शेलार कोण कुठले लागून गेले यांचा प्रस्ताव आणायचा, तोही महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये. म्हणजे भारतीय जनता पक्षाचं कसं झालंय, तुमच्यासाठी टीम महत्वाची नाही, भारतीय जनता पक्ष फक्त महत्वाचा, देश महत्वाचा नाही. आता ह्या आशिष शेलारचं त्यांच्या जिंकण्यामध्ये काय योगदान, याचा काय म्हणून अभिनंदनाचा प्रस्ताव महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहामध्ये आणायचा आणि का तो पास करून घ्यायचा. असो, या सगळ्या महत्वाच्या विषयांना घेऊन हे महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये येतात, हे लक्षात घ्या. आता त्याच्या दुसऱ्या दिवशी नेमकं म्हणजे आजच्या दिवशी, आज ज्यावेळेस मी हा व्हिडिओ करतोय, म्हणजे आज ज्यावेळेस त्यांचं निलंबन झालं, त्या दिवशी देखील अंबादास दानवेंनी आपल्या कृत्याबद्दल कुठलीही माफी मागितली नाही किंवा दिलगिरी व्यक्त केली नाही. ते काय म्हणाले, आमच्या धमन्यांमध्ये बाळासाहेबांचं रक्त आहे. पण ह्या दोघांचा कांगावा पहा, काय म्हणतायत की विधान परिषदेच्या उपसभापतींपुढे अशा प्रकारचं वक्तव्य केलं म्हणजे हे धुतल्या तांदळाचे सारे, हे दरेकर असतील, हे लाड असतील, हे सगळी धुतल्या तांदळाची मंडळी आहेत. खऱ्या अर्थाने यांचं म्हणणं काय, महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहाचा अपमान झालेला आहे, अर्वाच्य, अश्लील, अश्लाघ्य अशी भाषा वापरली गेली आहे. महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहाचा त्याच दिवशी अपमान झाला होता. या सर्वोच्च सभागृहाची ती प्रतिमा त्याच दिवशी महाराष्ट्राच्या जनतेसमोर संपली होती, ज्या दिवशी शिवसेनेसारख्या पक्षाला फोडल्यानंतर देखील त्या आर्टिकल 10च्या त्या शेड्यूल 10च्या अंतर्गत कुठलीही कारवाई न करता महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहाच्या सर्वोच्च नेत्यांनी आपलं राजकारण साध्य करण्यासाठी म्हणून ह्यांच्या गटातटांना पक्षाची मान्यता देऊ केली होती आणि गटातटाच्या आमदारांच्या विरोधात कुठलीही निलंबनाची कारवाई झाली नव्हती. त्याच दिवशी महाराष्ट्राचे सर्वोच्च सभागृह हे महाराष्ट्रातल्या जनतेसमोर मलिन झाले होते. त्यांची ती शानो शौकत काय म्हणतात ते, त्यांचा मान मरातब रुतबा त्याच दिवशी संपला होता. तुम्ही बाहुबली पाहिला असाल ना, ती देवसेना म्हणते की त्यांची ती आई म्हणते की बाहू तुम्हें पता नहीं क्या सभागृह में मतलब कैसे पेश आते हैं. ते ज्यावेळेस तो तलवार घेऊन इकडून तिकडून त्या सेनापतीच्या मागून फिरत होता, ज्यावेळेस त्याच्या गरोदर बायकोला त्याने हात लावायचा प्रयत्न केला होता, त्याच दिवशी बाहुबली म्हणाला की हे सभागृह तेव्हा त्याची शानोशौकत तेव्हाच संपली ज्या दिवशी एका गरोदर महिलेला त्या सभागृहामध्ये उभं केलं गेलं होतं. गरोदर महिलेशी कसं वागायचं हे जर सभागृहाला कळत नसेल तर मला काय बोलून फायदा. मला हे सांगण्याचा उद्देश तुम्ही समजून घ्या. हे सभागृह, या सभागृहाचा तो ती उंची, त्याचा मान सन्मान सगळं संपलेलं आहे. महाराष्ट्रातल्या जनतेच्या नजरेत या सभागृहाचा मान तेव्हाच संपलेला आहे ज्या दिवशी चोरांच्या हातात यांनी तिजोरीच्या चाव्या ठेवल्या आणि चोरांना यांनी त्या पदांवर जाऊन बसवलं. कोणी मुख्यमंत्री बसलं, कोणी उपमुख्यमंत्री बनलं, या सगळ्यांना रिवॉर्ड दिले गेले आणि या सभागृहाने राजमान्यता त्याला दिली होती. तेव्हाच सगळं संपलं होतं. माझा शब्द मी पुन्हा सांगतो, राजमान्यता. याच सभागृहाने त्याला राजमान्यता दिली होती. अंबादासजी दानवे साहेबांना 5 दिवसांसाठी निलंबित करावं यासाठी ठराव पास केला जात होता. या ठरावाचं अनुमोदन चंद्रकांत पाटील करत होते आणि या ठरावाला अगदी घाईघाईमध्ये मंजूर करून घेण्यासाठी नीलम गोऱ्हे धडपडत होत्या. तुम्हाला मी एक आणखी व्हिडिओ दाखवेल. या व्हिडिओमध्ये कशा प्रकारे ज्यांना या ठरावाच्या बाजूने मतदान करायचं त्यांनी होय म्हणायचं, ज्यांना नाही करायचं त्यांनी नाही म्हणायचं. आता होयचा आवाज हा कमी होता आणि नाहीचा आवाज हा सगळ्यात जास्त होता, तरी देखील ठराव मंजूर करून घेण्यात आला आणि ती बेल वाजवण्यात आली. किती घाई, नीलम गोऱ्हेंना किती ती घाई. आणि ज्यावेळेस खालून आवाज आला की यावर कमीत कमी चर्चा व्हावी, अंबादास दानवेंना त्यांची बाजू मांडण्याची संधी द्यावी, त्यावेळेस देवेंद्र फडणवीस उभे राहतात. अशा प्रस्तावांवर चर्चा होत नसते. देवेंद्र फडणवीस कायद्याचे अभ्यासक आहेत म्हणे, त्यांना जास्त विधिमंडळाचे कायदे कळतात, आमच्यापेक्षा तर जास्तच कळतात, त्यांचा मोठा अनुभव. मग ज्यावेळेस तुमचे हे लाड सारखी माणसं, ही दरेकरांसारखी माणसं गटनेते नसताना, गटनेत्यांची विधान परिषदेमध्ये अनुपस्थिती असताना असे प्रस्ताव घेऊन येतात, प्रस्ताव पारित करा म्हणतात, ठराव पारित करा म्हणतात, त्यावेळेस यांना असं जर अभ्यास शिकवला तर जरा बरं वाटेल. एकदा हा देखील व्हिडिओ तुम्ही पहा, कशा प्रकारे देवेंद्र फडणवीस, नीलम गोऱ्हे जीवाचा आटापिटा करत होत्या 5 दिवसांसाठी दानवे साहेबांना निलंबित करण्यासाठी. पहा. सभागृहाच्या कामकाजाबाबत चुकीचा पायंडा पडेल. सबब त्यांच्या अत्यंत बेशिस्त व अशोभनीय वर्तनाची गंभीर दखल घेऊन विधान परिषद असा ठराव करीत आहे की माननीय श्री अंबादास दानवे विरोधी पक्षनेत्यांचे सदस्यत्व सन 2024च्या तृतीय पावसाळी अधिवेशनात 5 दिवसांकरता निलंबित करण्यात यावे. सदर निलंबनाच्या कारणाने त्यांना विधानमंडळाच्या परिसरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात यावी. ठराव असा आहे की दिनांक 1 जुलै, मी निर्णय वाचते आता, सांगते म्हणजे 1 जुलै 2024 रोजी श्री अंबादास दानवे विरोधी पक्षनेते यांनी सभागृहात चर्चा करीत असताना सभागृहातले सन्माननीय सदस्य श्री प्रसाद लाड यांचे प्रति अत्यंत आक्षेपार्ह, अशोभनीय
व अश्लाघ्य अपशब्द वापरून व बेशिस्त वर्तन करून विधान परिषद सभागृहाची प्रतिष्ठा मलिन केली व सर्वोच्च सभागृहाचा अवमान केलाय. त्यांच्या या अतिशय असभ्य, बेशिस्त व संसदीय प्रथा, परंपरा व शिष्टाचारांचे घोर उल्लंघन करणाऱ्या अशिष्ट वर्तनाकडे दुर्लक्ष केल्यास संसदीय प्रथांचे अवमूल्यन होऊन सभागृहाच्या कामकाजाबाबत चुकीचा पांडा पडेल. सबब त्यांच्या या अत्यंत बेशिस्त आणि अशोभनीय वर्तनाची गंभीर दखल घेऊन ही विधान परिषद असा ठराव करत आहे की अंबादास दानवे विरोधी पक्षनेते यांचे सदस्यत्व सन 2024च्या तृतीय पावसाळी अधिवेशनात 5 दिवसांकरता निलंबित करण्यात यावे. तसेच सदृह निलंबनाच्या कालावधीत बंदी टाकण्यात यावी. मी आता सभागृहाचा ठराव मतास टाकतो. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. ठराव संमत झाला. ठराव संमत झाला. ठराव मंजूर झाला. आता निलंबन झालेलं आहे. सन्माननीय विधिमंडळाचे नेते बोलतात. कधी चर्चा होत नाही, या ठरावावर चर्चा होत नाही. विधानमंडळाचे नेते बोलतात. निलंबन झालं. झालं आता निलंबन झालं. आता आपण सगळ्यांनी द्यावं लागेलचा प्रश्न नाहीये. निलंबन झालेलं आहे त्यामुळे बोलायचा प्रश्न नाहीये. त्याच्यामध्ये मी पुढचं कामकाज करते आहे आणि त्याच्यामध्ये या संदर्भामध्ये आज आपली वेगवेगळ्या चर्चा झालेल्या आहेत या संदर्भामध्ये जे आहे ते, आणि म्हणून मी पुढचं कामकाज करते. तुम्ही बोला. त्यांना ते निलंबित झालेले आहेत. त्यांना जर ऐकून घ्या. अशा प्रकारच्या ठरावावर यापूर्वी कधीही चर्चा झालेली नाही. अशा प्रकारच्या ठरावावर यापूर्वी कधीही चर्चा झालेली नाही. त्यानंतर शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी विधान परिषदेच्या आवारामध्ये मीडियाशी संबोधन करताना या झाल्या प्रकाराबद्दल एक दिलगिरी व्यक्त केली. पण ज्या विषयांना घेऊन अंबादासजी दानवे साहेबांची ती स्टेटमेंट आहे त्यावर मात्र ते ठाम राहिले. दिलगिरी ते पालक म्हणून त्यांनी व्यक्त केली असेल. महाराष्ट्राचे ते कुटुंब प्रमुख आहेत. उभ्या महाराष्ट्राचे ते कुटुंब प्रमुख आहेत आणि त्यांची दिलगिरी व्यक्त करणं, ज्यावेळेस त्यांनी दिलगिरी व्यक्त केली त्यामुळे आमच्यासाठी हा विषयच संपला. पुढे हा विषय वाढणे नाही. शिवसेनेचे पक्ष प्रमुख जो निर्णय घेतात तो आमच्यासाठी अंतिम असतो. आदेश हा अंतिम असतो. त्यांच्या कुठल्याही निर्णयाच्या पुढे आमचा कुठलाही शब्द नसतो. महाराष्ट्राच्या कुटुंब प्रमुखाने महाराष्ट्रासमोर दिलगिरी व्यक्त केली, विषय संपला. पण जो प्रकार त्या महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहांमध्ये घडवण्यात येतो तो प्रकार पाहता भविष्यात यांच्या पायाखाली खरंच वाळू राहिली आहे का आणि कुठल्या पराकोटीच्या नैराश्यातून त्यांच्याकडनं असे हे निर्णय घेतले जातात याविषयी आता विचार न केलाच बरा. खरं तर तुम्ही पाहिलं असाल हे शेवटचं हा त्यांचा निरोप समारंभ आहे. महाराष्ट्राच्या या अनधिकृत सरकारचा हा निरोप समारंभ आणि बुडत्याचा पाय आणखी खोलात चालू लागलेला आहे, घृतू लागलेला आहे म्हणू शकता तुम्ही. बुडत्याचा पाय आणखी खोलात. 5 दिवसांसाठी हे निलंबन आहे आणि या ठरावांवर चर्चा होत नाही अशा प्रकारचं देवेंद्र फडणवीसांचं देखील ते स्टेटमेंट तुम्ही मगाशी ऐकलं असाल. आता देवेंद्र फडणवीस त्याचा अकांड तांडव तुम्ही सगळे जाणू शकता. देवेंद्र फडणवीसाचा आवाज आला की मला का कुणास ठाऊक जुन्या काळातला तो कवट्या महाकालचा तो चित्रपट आठवतो. त्यात ते कवट्या महाकालची जी बोलण्याची पद्धत आहे ती पद्धतच माझ्या कानावर अशी रेंगाळत राहते. तुम्हाला सर्वांना वाटत असेल काहीतरी हा वेगळाच विनोद आहे, पण तुम्ही पहा कवट्या महाकालचा आवाज ऐका आणि देवेंद्र फडणवीसाचा आवाज ऐका, अगदी सेम आहे, काहीही फरक नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे, 5 दिवसांसाठी आपले विरोधी पक्षनेते निलंबित जरी झाले असले तरी 5 दिवसांनंतर ज्यावेळेस हा आमचा ढाण्या वाघ पुन्हा त्या सर्वोच्च सभागृहामध्ये येऊन बसेल तोपर्यंत काही अधिवेशन संपणार नाही. 5 दिवसात अधिवेशन संपणार नाही. ज्यावेळेस आमचा हा ढाण्या वाघ पुन्हा येऊन त्या सर्वोच्च सभागृहात बसेल त्यावेळेस त्याच्या प्रश्नांची उत्तर मात्र तुम्हाला नक्की द्यावी लागतील आणि चिडलेला ढाण्या वाघ तुमच्यावर किती भारी पडणार आहे याचा तुम्ही फक्त विचार करा. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या. जय महाराष्ट्र.